विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा जो सॅम्पल पेपर देणार आहे ना, अगदी तसाच बोर्डचा पेपर असणार आहे. अतिशय सोपा. गेल्या वर्षी क्लासमधल्या मुलाला 100 पैकी 100 सुद्धा मार्क पडलेत. मी तुम्हाला सांगतो 90 च्या पुढे तर ऑलमोस्ट एवढी मुलं होती, की ज्याला 10वी ला मॅथ्समध्ये फक्त 50 मार्क आहेत. या मुलाला सुद्धा 12वी ला बोर्डच्या एक्झाममध्ये 94 स्कोर झाला होता. मी तुम्हाला सांगतो, आपण गेस करतो बघा, की आता मॅथ्सचा पेपर म्हणलं, की डेरिव्हेटिव्हचं थेरम, इंटिग्रेशनचे थेरम प्लस प्रॉपर्टी, एक्स्पेक्टेड व्हॅल्यूचं न्यूमेरिकल, त्याच्यानंतर वेक्टरचे थेरम्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे थेरम, हे ठरलेले प्रश्न आहेत. मग आता मी तुम्हाला सांगतो, तुमचा जर्रा सुद्धा वेळ न घेता, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मॅथ्स इन वन डे हा जर व्हिडिओ बघितला असेल, त्या व्हिडिओमध्ये जी मी आय-एम-पी क्वेशन्स दिले, ते सगळे परीक्षेत येतात. आता मी इथं जो रँडमली पेपर तुम्हाला देतोय ना, त्यात पण ते पेपर आलेत, प्रश्न आलेत का बघूया आपण. मी तुम्हाला सांगतो सेक्शन डी बघा. सेक्शन डी मध्ये नीट क्लिअरली बघा, शांतपणे बघा. ही इंटिग्रेशनची प्रॉपर्टी आहे. हा डेरिव्हेटिव्हचा थेरम आहे. एल-पी-पीचा फिक्स प्रॉब्लेम आहे. वेक्टरचा थेरम आहे. लॉजिक मधला प्रश्न आहे. पुन्हा इक्वेशन 8 मार्क येतं परीक्षेत. मग इथं थेरम 12 मार्क झाले. मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर बघा, हे सगळे काय म्हणूया आपण एक स्क्रीनशॉट पेपर घ्यायचा आहे. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. सेक्शन बी जरा फास्ट झालं का? तुम्हाला काढून ठेवतो मी सेक्शन बी. याचा पण एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि या स्क्रीनशॉटमध्ये इथं काय दिसतंय? एक्स्पेक्टेड व्हॅरियन्स गॅरंटेड क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. गॅरंटेड. एडजॉइन 2 बाय 2 किती सोपं आहे. ट्रुथ टेबल येणारा प्रश्न आहे. मग बाळांनो, तुमच्या लक्षात आलं का? की मॅथ्सला घाबरू नका, घाबरू नका. पण हा एक डेरिव्हेटिव्हचा टिपिकल क्वेश्चन्स आहेत. आता होतं काय व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन अतिशय सोपा आहे. मग मुद्दा असा आहे, की जे मी तुम्हाला सांगतोय, की जे मी तुम्हाला मॅथ्सचे सॅम्पल पेपर देतोय किंवा जे मी तुम्हाला आय-एम-पी क्वेशन देतोय, त्याच्या बाहेरचं काहीही परीक्षेत वेगळं येणार नाहीये. मग पेपर तुम्हाला मिळालाय, सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा यात कसे क्वेशन्स आलेत आणि मी तुम्हाला सांगतो, चुका होतायत मुलांकडून. मग त्या इम्प्रूव्ह करायच्या आहेत आपल्याला. 15 मार्चला तुमचा मॅथ्सचा पेपर झाला, की तुमचं नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे माहिती आहे का? की 18 तारीख, 21 तारीख, 24 तारीख परत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे फुल लेंग्थ सॅम्पल पेपर तुम्हाला देतो. त्यानंतर 26 तारीख, नंतर 28 तारीख, नंतर 30 तारीख परत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मग अशा रीतीनं पुढच्या 10-12 दिवसात सगळं होणार आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी लेव्हलला तुम्ही करताय आणि मला माहिती आहे रिझल्ट मिळणार आहे. ऑल द बेस्ट.